नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं निमेश चॅनल ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण चाललो आहे पालखार येथील गाव जिथे आपले एक शॉप आहे प्रवीण नाईक यांचं बिर्याणीचं। त्या बिर्याणीच्या शॉपला आपण आज भेट देतो आहे आणि बघूया त्यांच्या बिर्याणीची टेस्ट कशी आहे। ते माझे परिचयचे आहेत, त्यांनी सांगितलं की तुमचा एक चॅनल आहे निमेश चॅनल ब्लॉग नवीनच आहे, आम्ही बघतो तुमच्या व्हिडिओ, तर एक आज तुम्ही येऊन आमच्या शॉपवर एक व्हिडिओ बनवा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। चला तर मग जाऊया। पोचलो आपण बिर्याणी शॉपमध्ये आणि हे मालक आहेत पाठी आपण बघू शकता प्रवीण नाईक, हे स्वतः बिर्याणी बनवतात। आज या शॉपला जी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की ह्या वेळेला गर्दी कमी असते आणि त्यावेळेला तुम्ही जर आलात तर आपल्याला थोडंसं कोऑर्डिनेट करायला बरं पडेल, तर त्या अनुषंगाने आम्ही विचार करता आलेलो आहोत। तर बघू शकता आपण याचं शॉप आहे, म्हणजे रस्त्याला लागूनच आहे। वडखलपासून जवळजवळ आपण 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जर तुम्ही ह्या रस्त्यावरून जात असाल तर एकदा नक्की भेट द्या। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल अशी ते चव आहे, कारण की मी एकदा येऊन गेलो आणि मला माहीत नव्हतं की ते बिर्याणी पण त्यांनी सुरू केलेली आहे। तर त्यांनी बिर्याणी जेव्हा खाल्ली तेव्हा असं वाटलं की यार खूप छान आहे, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा आमच्या इथे येऊन एक ब्लॉग बनवा, तर त्याच्यासाठी पण आलो। आता बघूया ते आपल्याला काय सर्व करतात। अतिशय उत्तम प्रकारचं म्हणजे बिर्याणीमध्ये जो जर आपला आगरीचा तडका आहे मसाल्यांचा तो पण याच्यावर जाणवतोय, तर तुम्ही नक्की या इथे शॉपला भेट द्या आणि चिकन टिक्का बिर्याणीचा तुम्ही आस्वाद नक्की घ्या। मी परत सांगतो की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल अशी तर टेस्ट आहे। प्रवीण नाईक, अतिशय उत्तम बनवलं तुम्ही, म्हणजे आपले आगरी मसाले पण थोडे वापरलेत ना तुम्ही, तो आगरी तडका पण या बिर्याणीला आलेला आहे। तर मी सर्वांना सांगतो की तुम्ही एकदा नक्की या, इथे भेट द्या आणि तुमच्या घरात त्यांना पण घेऊन जा। आता आपण ट्राय करतोय चिकन दम बिर्याणी। बऱ्याचशा ठिकाणी बिर्याणी खाल्लेली आहे आणि तुम्हाला जर कुठल्या ठिकाणी जर बिर्याणी आवडत असेल तर त्या ठिकाणाला नक्की लाईक करा। तर मी सांगेन की तुम्ही इथे पण एकदा नक्की येऊन जा। क्या बात आहे, म्हणजे तुम्ही तर आलात आणि बिर्याणी जर खाल्लीत ना तर मी 100% सांगतो तुम्ही नेक्स्ट टाइम येणार म्हणजे येणारच अशी चव आहे। तर दम बिर्याणी पण खूप छान बनवलेली आहे। प्रियांका ताई, बिर्याणी तुम्ही बनवली का? आणि मसाले कोणते वापरले आपले? आपले घरातले बनवलेले, त्यांनी घरातले मसाले वापरलेत आणि या मसाल्यांना जवळजवळ आपला आगरी जो आहे आगरी फ्लेवर आलेला आहे, त्याच्यामुळे बिर्याणीची जी लेवल आहे ती नक्कीच वाढलेली आहे। नमस्कार ताई, तुमचं ते शॉप सुरू कधी केलं तुम्ही? आणि 3 महिने 3 महिने सुरू झाले। याच्या आधी काय करत होता? याच्या आधी स्नॅक्स कॉर्नर होता माझा, नाईट स्नॅक्स कॉर्नर। तिथे काय झालं, नाश्ता फक्त होता ना, नाश्ता तर भरपूर ठिकाणी भेटतो, म्हणजे पहिला नाश्ता होता फक्त मिसळ वगैरे असायची। जेवणाची जास्त डिमांड होती माझी, जेवणाची लोकांची जास्त डिमांड वाढली, मग तुम्हाला वाटलं की आपण काहीतरी सुरू करावं, काहीतरी चालू करा। मग ते बाकी काय करण्यापेक्षा बिर्याणीच का, बिर्याणी म्हणजे हात बसलेलं चांगलं जमत होतं आम्हाला। बिर्याणीमध्ये एक्सपर्ट म्हणजे मिस्टर पण आहे तुमचे आणि ते गुरु आहेत का? मिस्टर गुरु आहेत। आणि एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की जर मिस्टरांची जर साथ असेल एखाद्या महिलेला तर ती महिला काही करू शकते। आणि काहीचे चेहरे स्माईल तुम्ही बघू शकता की ते आनंदी आहेत, जे काही सुरू केलेलं त्यांचे त्यामध्ये आनंद असणं गरजेचं आहे, कारण की पैसा तर येतो आणि जातो ते तर आहे, पण काहीच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हेच आनंद असा ठेवून जेणेकरून जी चव आहे ती लोकांना भेटेल आणि लोक इथे मस्तपैकी एकदा समाधानी होऊन जातील। चला, फायनली निघण्याची वेळ झालेली आमची आणि एक चांगला असा अनुभव या शॉपमध्ये मिळाला आम्हाला। अनुभवापेक्षा चव, ज्याच्या शोधामध्ये प्रत्येकजण इकडे तिकडे धावत असतो, तर तुम्ही नक्की इथे या।